नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। 16 सप्टेंबर 2025 मोराळे तालुका तासगाव येथील दत्त मंदिरात अंधश्रद्धेच्या नावाखाली तृतीयपंथी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप करत किन्नर समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन सांगलीत जोरदार निदर्शन केले। त्यांनी मंदिरातील मठात राहणाऱ्या तथाकथित भोंदू बाबाची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। तृतीयपंथी समाजातील ज्येष्ठ गुरूंचा संशयास्पद मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचा आरोप करण्यात आला। विशेष म्हणजे ही घटना त्यांच्याच समाजातील एका व्यक्तीने कथितपणे घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या पार्श्वभूमीवर मंदिरात कार्यरत असलेल्या तथाकथित बाबाच्या भूमिकेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात किन्नर समाजाच्या प्रतिनिधी म्हटलंय की दत्त मंदिरात अंधश्रद्धेच्या आड भोंदू बाबा समाजात फूट पाडण्याचं तसेच आर्थिक स्वार्थासाठी गुरूंना संपवण्याचं षडयंत्र करतोय। त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी होऊन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी। निवेदन देताना किन्नर समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांनी सांगितलं की जर योग्य तो न्याय मिळाला नाही तर उग्र आंदोलन छेडलं जाईल। पोलीस प्रशासनानं सदर घटनेची नोंद घेत तपास सुरू केला। मात्र या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक झाली नसल्यानं समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला। तपासाच्या पारदर्शकतेसाठी आणि अंधश्रद्धेविरोधात कडक भूमिका घेण्यासाठी राज्य सरकार व पोलीस प्रशासनानं लक्ष घालावं अशी एकमुखी मागणी किन्नर समाजाकडून करण्यात येते। शमानादाब सोलापूरकर आमचे गुरु 3 वर्षापूर्वी मैत झाले। श्याम नाईक सोलापूरकर, तासगाव तालुक्या येथील मोराळ म्हणून एक गाव आहे। त्या गावात कुठले बाबा आहेत ते दत्त महाराज मंदिरात एका 14 वर्षीय मुलाच्या अंगाती उंचीनी आमचे गुरु बोलतात विषबाधा झाली आणि माझ्या चेल्यानं मला विष घालून मारलं, 70 तोळं डाग होतं, याचा अंधश्रद्धा पसरून शिनी आमच्या पूर्ण जोगती समाजाची मन दुखलेली आहेत। आणि प्रथमतः मी सांगते की माझ्या गुरुला विषबाधा काही नव्हती। माझ्या गुरूंना 5 दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवले होते। आमच्यापाशी सगळ्या प्रूफ आहेत, काय झालं आमच्या गुरुला काय नाही ते आम्हाला सगळं माहीत आहे। आम्ही 2 हॉस्पिटल बदललेले, दोन्ही हॉस्पिटलचे आमच्यापाशी सर्टिफिकेट आहेत, मैत दाखला आहे, सगळं आहे। हे अंधश्रद्धा पसरवून लोकांसाठी सोशल मीडियाचा स्टंट करण्यासाठी त्या बाबांनी जी ही व्हिडिओ व्हायरल केलेला आहे। आम्ही संपूर्ण जोगती समाज म्हणले तर गुरु शिष्य परंपरा ही एक आई आणि मुलाचं नातं असतं। ती आमची आई होती। आम्ही लहानाचं थोर त्यांच्या संग झालो, काय झालं होतं काय नाही आमच्या गुरुला आम्हाला सगळं माहीत आहे। आता एवढा संपूर्ण जोगती समाज आम्ही सोलापूरवरून आलेला आहोत। त्या बाबा विरोधात आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यावर कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा, कायद्यानुसार कारवाई व्हावी। आणि प्रथमतः त्यानं माफी मागून व्हिडिओ टाकला ती असं झालं की मी पहिला स्टार्टिंग जीव मारतो त्याच्यानंतर मी माफी मागतो असा प्रश्न झाला। ती आम्हाला माफी नको आहे, कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। निवेदन द्यायला आलो आम्ही सरांना, कायद्यानुसार कारवाई नाही झाली तर आम्ही आम्हाला उपोषण पण करू, आंदोलन पण करू। आमचा स्वतःचा जरी जीव गेला तरी पण आम्हाला काय हरकत नाही, आमचे मन खूप दुखलेले आहे। मध्ये जे दत्तधाम आहे, दत्त मठ जे आहे त्यांनी त्याची स्वतःची कळगी भरण्यासाठी जो आता एक 4 दिवसापूर्वी व्हिडिओ व्हायरल केला होता की एक 14 वर्षीय मुलग्याच्या अंगामध्ये आमचे गुरु म्हणजे ते सर्वसाधारण नव्हते, सर्वांचं श्रद्धास्थानाच्या मोठ्या पदावर असणाऱ्या गुरूंचं विषबाधा करून मारले। म्हणजे 70 तोळे सोन्यासाठी मला विष बाधले असं त्यांनी सांगितलं की आदल्या रात्री मला जेवण माहिती होतं, आदल्या रात्री ते तिथं नव्हतेच। त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्याच्या कशामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याचे आमच्याकडे कागदपत्र आहेत। स्वतःची खळगी भरण्यासाठी आमच्या गुरुशिष्य परंपरा ही शेकडो वर्षाची परंपरा आहे। त्या परंपरेनुसार आम्ही सख्या आई बापाला जेवढं मानत नाही किंवा जपत नाही तेवढं आमच्या गुरुविषयी आमच्याबद्दल प्रेम आदर सत्कार आहे। तर ह्या व्यक्तीने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी त्यानं स्वतःच त्या माणसाला तयार केलंय का त्याला कोण पाठवलंय ह्याच्यासाठी आम्ही SP साहेबांना अर्ज दिलेला आहे। मंगलमुखी किन्नर ट्रस्टतर्फे आणि हिरकणी न्यूजतर्फे आमच्या तृतीयपंथ्यांनी अर्ज दिला, कारण आम्हाला प्रशासनावर विश्वास आहे। आजपर्यंत प्रशासन आमच्यासाठी योग्य तो न्याय दिलेला आहे। आता सुद्धा त्यांनी अर्ज दिलेल्याचा न्याय करावा। 4 दिवसात जर त्यांनी अर्जाचं काय न्यायनिवाडा नाही केला तर 5व्या दिवशी इथं 10 पैसे पण किन्नर जमा नाही झाले। आमच्या सगळ्या ऑल महाराष्ट्रातले सगळीकडचे किन्नर समाज आमरण उपोषण करेल किंवा आंदोलन करेल। आम्ही अजूनही कायदा हातात घेतला नाही आणि कायद्यानं आम्हाला कायदा हातात घ्यावा लावू नये अशी विनंती आहे। आणि ह्या मठाबद्दल आणि ह्या पोस्टबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो।
कारण हे 21व्या शतकामध्ये लाजिरवाणी गोष्ट आहे. मुळात तुम्ही अंधश्रद्धा फैलवताय. आम्ही श्रद्धा करतो, भक्तीने आशीर्वाद देतो, पण आमच्यातला एकही किन्नर गुरुच्या रड्याला हात लावणार नाही. हे आमच्या तृतीयपंथी समाजाच्या काळीमा फासलाय त्यांनी. त्यामुळं त्यावर काय ती योग्य ती कारवाई केली पाहिजे, नाही तर आम्ही खूप मोठ्या संख्येनं काय करू याची गॅरंटी.